नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील टॉप 10 बैलगाडा शर्यत गाजवणाऱ्या बैलांबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाते। आज आपण अशा 10 बैलांबद्दल माहिती घेणार आहोत ज्या बैलांनी त्यांचं आणि त्यांच्या मालकाचं नाव टॉपला नेलं आहे। तर चला व्हिडिओ सुरू करू। नंबर 10 वर आहे सर्जा। सर्जा हा एक प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीमधील बैल आहे। तो पंचम हिंद केसरी सर्जा म्हणून ओळखला जातो। रणजित निंबाळकर सरांनी त्याला सांभाळले होते। सर्जा हा बैलगाडा शर्यतीमधील एक लोकप्रिय आणि यशस्वी बैल राहिला आहे। सर्जाला बुलेट, थार, ढाली तसेच रोख रक्कम अशी बक्षिसं मिळालेली आहेत। नंबर 9 वर आहे सप्त हिंद केसरी भारत। उत्तम शेट गवळी हे या भारत बैलाचे मालक। मुंबईतील थोड्या शर्यती वगळता सर्व मैदान त्याने मारले आहेत। भारत बैलाची खासियत म्हणजे हा 4 खांदी बैल आणि सलगर जातीचा अखंड महाराष्ट्रात आपल्या वेगामुळे प्रसिद्ध आहे आणि अनेक शर्यतींमध्ये यशस्वी ठरला आहे। नंबर 8 वर आहे बलमा। सातारा एक्सप्रेस असलेला हा बलमा सध्या पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय। बलमा हा खिलार जातीचा बैल, मान भरदाट असं बलमाचं देखणं रूप। आदत वयापासून बलमा मैदान गाजवतोय। पुण्यापासून तर सांगलीपर्यंत हा बैल एक नंबरी ठरलाय। नंबर 7 वर आहे वाईकरांचा अष्टम हिंद केसरी रायफल 81 गुलाल किंग रायफल हा मैसुरी जातीचा बैल तसेच 1 BHK फ्लॉटचा मालक। रायफल हा अनेक बैलगाडा शर्यतींमध्ये सहभागी झाला आहे आणि त्यानं अनेक बक्षिसं जिंकलेत। रायफल बैलानं महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचा विजेता राहिला आहे। नंबर 6 वर आहे सांगलीकरांचा घरनिकीचा राजा। हा बैल सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घरनिकी गावचा धनगरी खिल्लार जातीचा अशी त्याची खासियत। 40 लाखांपर्यंत त्याला मागणी आलेली असे त्याचे मालक सांगतात। घरनिकीच्या राजाने महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अशा शर्यती मारल्या आहेत। नंबर 5 वर येतो सुंदर। सुंदरची खासियत अशी की फेऱ्यात कमी, सेमी फायनलला जास्त आणि फायनलला तर मैदानच गाजवतोय। सुंदरचा विषय असा की तो खिल्लार जातीचा। सुंदरनं त्याच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 500 पेक्षा जास्त फायनल मारल्यात। नंबर 4 वर येतो कराड तालुक्याचे रेटरे गावचे सदाशिव कदम यांचा मैब्या। मैब्या हा एक प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीतील बैल, त्याला आदत किंग म्हणून ओळखलं जातं। मैब्यानं अनेक लहान मोठी मैदानं मारली आहेत, जाईल तिथं पहिला क्रमांक फिक्स। नंबर 3 वर येतो जयेश पाटलांचा सोनारपाड्याचा सोन्या। बैलगाडा शर्यतीमध्ये सोन्या आमदार खासदार सारखी एंट्री करतो। याची खासियत म्हणजे मैसुरी जातीचा हा बैल। सोन्याचा विषय असा की तो महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी स्पर्धांमध्ये सहभागी झालेला आहे। बिनजोडचा बादशाह असलेला सोन्या महाराष्ट्र चतुर्थ हिंद केसरी राहिलाय। नंबर 2 वर येतो बिनजोड किंग आडवलीकरांचा राहुल पाटील यांचा मथुर। 200 पेक्षा जास्त बिनजोड शर्यती मारणाऱ्या मथुरनं 25,000 पासून तर 5 लाखांपर्यंत शर्यती मारल्यात। मोठ्या लक्षानंतरचा बिनजोड शर्यतीचा जो कोणी किंग असेल तर तो हाच। महाराष्ट्र केसरी, भारत केसरी यासारखी किताबं त्याच्या नावावर आहेत। नंबर 1 वर येतो मोहिल शेठ धुमाळ मुळशीकरांचा बकासूर। बकासूर बैल हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक प्रसिद्ध खिल्लार जातीचा बैल। नारायणपूर, मुळशी, कर्नलवाडी, बारामती अशी अनेक मैदाने त्याने गाजवलेत। किंग बकासूर अशी त्याची ओळख। महाराष्ट्रातील सर्वात मोठं चंद्रहार पाटील यांचं मैदानही मारत बकासूरनं थार गाडी आपल्या नावावर केलीये। तर ही आहेत चालू सीझनचे महाराष्ट्रातील नामांकित बैल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।